ठरलं तर मग या मालिकेच्या आता मधुभाऊंवरती नवीन जी काही ट्रीटमेंट सुरू झाली त्या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड केलेला आहे. आणि त्यानंतर मधुभाऊंनी रविराजांच्या जे सत्य सांगितले आणि त्यानंतर आता इकडे मधुभाऊंनी रविराजांना खूप मोठा सत्याचा त्या रात्रीचा उलगडा केलाय. आणि हे करण्यासाठी मधुभाऊंना बोलता येत नसलं तरी पेन पेपरचा सहारा घेऊन मधुभाऊंनी नक्की आता रविराजांना काय लिहून दिलंय आणि त्या सत्याचा कसा मधुभाऊंच्या मुळे आता रविराजांना उलगडा झालाय पहा. इकडे कल्पनाला चैन पडत नसते म्हणून कल्पना हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, खरं सांगू का तर मला कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीने आता ही सिच्युएशन हँडल करणार आहे. म्हणजे आता सायलीला खूप त्रास होतोय हे मला कळते, पण मी ह्या सगळ्यामध्ये अजूनही स्वतःला प्रिपेअर करू शकत नाही आहे की मी तिला काही गोष्टी सांगेन किंवा काही बोलेन. मला खरंच कळत नाही आहे. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, हे बघ कल्पना, मला माहिती आहे तुझ्या मनात सायलीविषयी खूप प्रेम आहे. तू उगाचच स्वतःला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, सायलीला सध्या तुझ्या प्रेमाची गरज आहे. तिला तुझ्या मायेची गरज आहे. मधुभाऊ एकमेव तिचा आधार होते. पण तेच मधुभाऊ आता जर का अशा पद्धतीने कोमामध्ये गेलेले आहेत तर त्यावेळेला तूच तूच या सगळ्यामध्ये आता त्यांना म्हणजे तू तिला मदत करू शकतेस. असं म्हणत असताना इकडे आता नागराजला महिपतचा कॉल येतो आणि नागराज शेठ, बाकी कुणी तुम्हाला हे सगळं करताना बघितलंय का? असं तो नागराजला विचारायला लागतो. नागराज म्हणतो, मला नाही वाटत की मला कोणी बघितलंय, पण तरीसुद्धा मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे तिकडे बरीचशी माणसं होती गोकुळाष्टमीचा, जर का आता इकडे म्हणजे हे चालू होतं दहीहंडीचा आणि त्यामुळे बरीचशी माणसं होती. जर कुणी मोबाईलमध्ये काही व्हिडिओ बनवत असताना किंवा असं काही मी पकडला गेलो नसेल ना, यावरती नागराज म्हणायला लागतो, हे बघा, जोपर्यंत आपल्याला असं काही कळत नाहीये की कोण या सगळ्यामध्ये काही करतंय किंवा कुणी या सगळ्यामध्ये काही केलेलं आहे, व्हिडिओ शूट म्हणा किंवा तुम्हाला पाहिलंय, तोपर्यंत काही करू शकत नाही. पण तुम्ही काय करा, सुभेदारांच्या परिवारामध्ये जात राहा, हॉस्पिटलला सुद्धा जात राहा, जेणेकरून तुम्हाला तुम्हाला खूप म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की आता काय चाललंय ते. जर का तिकडे गेलात नाहीत तर तुम्हाला त्या अपडेट्स कशा मिळतील आणि त्यासाठी त्या अपडेट्स मिळवण्यासाठी मग आता तुम्ही तुम्ही हे सगळं करत राहा. नागराज म्हणतो, काळजी करू नको महिपत, मी त्या मागावरतीच राहतो. इकडे तोपर्यंत रविराजांना बातमी समजलेली असते. प्रतिमाने रविराजांना सांगितलेलं असतं की सायलीला आत्ता सध्या गरज आहे, तर तुम्ही सायलीला सायलीला या सगळ्यामध्ये जर का भेटलात तर बरं होईल. सायलीला या सगळ्यामध्ये आपली गरज आहे, प्रतिमा सांगायला लागते आणि म्हणून रविराज आलेले असतात. रविराज ज्या वेळेला आता हॉस्पिटलमध्ये येतात ते अर्जुनला चौकशी करतात, काय रे अर्जुन, नक्की काय प्रकार? त्यावरती आता इकडे प्रताप सांगतो, अरे खरंच काही कळलं नाही, म्हणजे आपल्या घरात येऊन कोण आता हा म्हणजे खून करू शकतं, मला खरंच कळत नाहीये. आणि आता तर भीतीसुद्धा वाटायला लागली. म्हणजे आपल्याच घरामध्ये अशा प्रकारची जी कुणी व्यक्ती हे काम करत आहे, तर ना म्हणजे हे आपल्यासाठी सुद्धा भीतीदायक आहे. आपलं घर म्हणजे आपले सिक्युअर प्लेस असते आणि तिथे कोणीतरी येतंय, मधुभाऊंवरती हल्ला करते. आणि मुळातच मधुभाऊ आता गोकुळाष्टमीचा जो काही हे चालू होता त्यावेळेला गोकुळाष्टमीचा आनंद साजरा न करता मधुभाऊ तिकडे का गेले होते, मला खरंच कळत नाहीये. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, रविराज सांगायला लागतात की मला पण वाटतंय की या सगळ्याचं उत्तर फक्त मधुभाऊच देऊ शकतील. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो की खरं सांगू का सिनियर, तर मी आत्तापर्यंत बोललो नाही तुला, पण मधुभाऊ ज्या वेळेला मी पहिल्यांदा आतमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली. आत्ता थोड्या वेळापूर्वी मधुभाऊ शुद्धीवरती आलेले की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि त्यामुळे त्यांनी सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडे पुरावा होता आणि तो पुरावासुद्धा हिसकावून घेण्यात आला होता. आणि त्यामुळे त्यामुळे आता जर का आपल्याला म्हणजे मधुभाऊ शुद्धीवरती आले तरच समजू शकेल सायलीच्या आईवडिलांचं सत्य. यावर रविराज म्हणतात, हे बघ अर्जुन, तू चिंता करू नकोस. कसं आहे ना, मधुभाऊ येथील शुद्धीवरती, सायली त्यांची मुलगी आहे आणि एक बाप आपल्या मुलीसाठी काही करू शकतो. तिला जर का तिचे खरे आईवडील त्यांना मिळवून द्यायचे असतील ना, तर मधुभाऊ नक्कीच शुद्धीवरती येतील. तू चिंता करू नकोस. तू एक काम कर बरं,
तू आणि सायली दोघं जण घरी जा. कारण कसं आहे प्रताप, तू सुद्धा घरी जा. मी सध्या इथे थांबतो. कालपासून तुम्ही दोघं जण इकडे आहात, असं आता तो म्हणायला लागतो. प्रताप म्हणतो, हे बघ अर्जुन, मला सुद्धा रविराजचं म्हणणं पटतंय. तू एक काम कर, तू आणि सायली दोघं जण घरी जाऊन या. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, डॅडा पण सायली ऐकेल का? त्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, हे बघ मी सायलीला समजावतो, तू चिंता करू नकोस. यावरती कल्पना म्हणते, हो तुम्ही घरी जा. घरी पूर्णाई एकटे आहेत, त्यामुळे तुम्ही तिकडे गेलात तर त्यांना सुद्धा बरं वाटेल आणि आम्ही तोपर्यंत इकडे आहोत. तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. असं म्हणत अर्जुन आणि सायली या दोघांनाही आता तिकडून पाठवलं जातं आतमध्ये, म्हणजे त्यांच्या घरी आता पाठवलं जातं. आणि तिकडे आता प्रताप सांगायला लागतो, रविराज तू कशाला थांबतो? रविराज म्हणतो, हे बघ प्रताप, तू सुद्धा कालपासून इथे आहेस ना, तर तू पण घरी जा, मी जातो. पण प्रताप जायला तयार नसतो. अर्जुन सायलीला येऊ दे, इथे काही इमर्जन्सी आली तर मी थांबेन. यावरती आता इकडे रविराज म्हणतात, ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी खाऊन घ्या कॅन्टीनमध्ये, मी तोपर्यंत इथे आहे. आता रविराजच तिकडे असतात त्याच वेळेला आता धावत डॉक्टर बाहेर येतात आणि पेशंटला शुद्ध आलेली आहे. पेशंटला शुद्ध आले आणि पेशंट तुम्हाला बोलवतोय, म्हणजे ते पेशंट आहे ते सायलीला बोलवत आहेत. यावरती रविराज विचार करतात, आता सायली तर घरी गेलेली आहे आणि तिला बोलवेपर्यंत वेळ जाणार. आणि अर्जुनने सांगितलेलं रविराजांना आठवतं की सायलीच्या आई वडिलांचं सत्य मधुभाऊंना सांगायचं आहे. आणि त्याच वेळेला रविराज विचार करतात आणि ते विचार करते सांगायला लागतात की सध्या तरी त्यांची मुलगी घरी गेलेली आहे. तर तर ना मला असं वाटतंय की मी त्यांच्यासोबत आतमध्ये बोलून घेतो. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, ठीक आहे तुम्ही या, पण त्यांच्या मुलीला बोलवा. यावरती मग आता लगेचच इकडे रविराज फोन करतात, मधुभाऊंना शुद्ध आले आणि त्यांना सायलीला काहीतरी सांगायचं आहे, तर तुम्ही ताबडतोब इकडे आलात तर बरं होईल. असं म्हटल्यावरती मग लगेचच अर्जुन सायलीला सांगायला लागतो, सायली एक काम करूया, मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे, आपण इथूनच परत जाऊया का? सायली म्हणते, हो, मधुभाऊंना भेटल्याशिवाय त्यांना बोलल्याशिवाय मला आता काहीच कळणार नाहीये, मला त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे. मग दोघंही जण आता इकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी रिटर्न निघतात. तोपर्यंत रविराज विचार करतात, सायली येईपर्यंत मी मधुभाऊंची भेट घेतो, त्यांना खरंच काही सांगायचं असेल तर मी मी त्यांच्याशी बोलेन. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की त्यांना काहीतरी सांगायचं आहे, तर तुम्ही बोलून घ्या. मध्ये सुद्धा थोड्या वेळासाठी ते शुद्धीवरती आले होते, पण त्यानंतर त्यानंतर मग आता ते पुन्हा ट्रॉमामध्ये गेले आणि पुन्हा एकदा त्यांनी आता म्हणजे कोमामध्ये गेले. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्यांना भेटून घ्या, जे काही आहे ते त्यांच्याकडून तुम्ही बोलून घ्या. असं म्हटल्यावरती आता रविराज आतमध्ये आणि काय झालं, मधुभाऊ मधुभाऊ मी आलोय. त्यावरती ते सायली सायली असं म्हणत असतात. त्यावरती विराज सांगायला लागतात, मधुभाऊ बोला ना, मी आलोय. सायली नुकतीच घरी गेले. सायली जात नव्हती, पण पण मीच तिला पाठवलेलं आहे. पण ती येईलच, तिला फोन केलाय, ती येईल. पण तुम्ही मला सांगा काय बोलायचे तुम्हाला? मला अर्जुनने सांगितलंय की आता तुम्हाला सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजलंय. तुम्ही मला सांगू शकता कोण आहेत सायलीचे आई-वडील, किंवा काहीतरी क्लू दिलात तरी आम्ही शोधू. असं म्हटल्यावरती रविराजांचा हात आता मधुभाऊ आपल्या हातात घेतात. रविराजांचा हात हातात घेतल्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात, मला खरं तर तुमच्याशी सुद्धा बोलायचं होतं. तुम्हाला सुद्धा खूप महत्त्वाचं सत्य मला सांगायचं होतं. रविराज रविराज तुम्ही ज्या रविराज तुम्ही ज्या मुलीला, असं म्हणत ते आता प्रियाच्या बद्दल सांगत असतात. त्यावेळेला डॉक्टर येतात आणि फार वेळ पेशंटला असं बोलतं ठेवलात तर त्यांची तब्येत अजूनच क्रिटिकल होईल. तुम्ही एक काम करा, त्यांना ना म्हणजे जरी ते जास्त बोलू शकले नसले तरी त्यांचे म्हणजे हात वगैरे व्यवस्थितरित्या काम करतायत. त्यामुळे तुम्ही एक काम करा, त्यांना एक पेन आणि पेपर द्या आणि आपण त्यांच्याकडून हे सगळं लिहून घेऊया. म्हणजे कदाचित आता इकडे तुम्हाला क्लिअरिटी येईल, त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि ते सांगण्यासाठी त्यांचा जीव धडपडतोय आणि त्याचमुळे ते आता या सगळ्यामध्ये काहीतरी सांगायला हे करतायत. तर आपण एक पेन आणि पेपर देऊया. मधुभाऊ, हा पेन आणि पेपर घ्या आणि याच्यावरती तुम्हाला जे काही लिहायचंय ते लिहा. आता मधुभाऊ उठू शकत नसतात. एका उजव्या हातामध्ये त्यांना पेन दिला जातो आणि खाली त्यांच्या पेपर ठेवून पॅड ठेवला जातो आणि मधुभाऊ लिहायला लागतात. मधुभाऊ सगळ्यात पहिले लिहितात म्हणजे प्रिया नाव लिहितात.
प्रिया नाव लिहिल्यावरती रविराजांना काहीच अर्थ लागत नाही. त्यावरती मग आता मधुभाऊ, लिहा ना, काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला तन्वीबद्दलचं काही सत्य सांगायचं आहे का? यावरती आता इकडे मधुभाऊ त्याच्यावरती प्रिया, प्रिया तन्वी नाही असं 3 शब्द लिहितात. हे शब्द लिहिल्यावरती रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ तर आता सायलीच्या आई वडिलांचं सत्य सांगणार होते. मग मधुभाऊ सायलीच्या आई वडिलांचं सत्य सांगता सांगता प्रियावरती का पोहोचले, म्हणजे तन्वीवरती का पोहोचले आणि प्रिया तन्वी नाही, हे मधुभाऊ ट्रॉमामध्ये बोलतायत का? किंवा मधुभाऊंना या सगळ्यामध्ये काही डोक्यामध्ये विचार आहेत का, किंवा काहीतरी डोक्यावर परिणाम झालाय का? यावरती डॉक्टरांना आता इकडे रविराज विचारायला लागतात, काय झालंय, हे असं का लिहितायत? म्हणजे हे जे लिहितायत ते शुद्धीमध्ये लिहितायत की ते म्हणजे त्या ट्रॉमामध्ये लिहितायत? यावरती डॉक्टर सांगायला लागतात, हे बघा, आत्ता तरी सध्या त्यांचा म्हणजे ते कोमामधून जर का बाहेर आले तर त्यांना डेस्परेटली कोणती तरी गोष्ट सांगायची आहे आणि तीच सांगण्यासाठी त्यांनी तुम्हाला इकडे बोलवले. आणि जर का ते म्हणतायत ह्या गोष्टी लिहित आहेत तर ते म्हणजे बेशुद्ध किंवा त्यांची मानसिक अवस्था ठीक नसताना असं काही त्यांनी लिहिलेलं नाहीये. मला असं वाटतंय की ते जे काही लिहितायत ना, त्यांना पोटतिडकीने सांगायचं आहे, तुम्ही नीट लक्ष देऊन, असं म्हटल्यावरती मग आता रविराज ते जे काही लिहित आहेत त्याच्याकडे व्यवस्थितरित्या पाहायला लागतात. ज्या वेळेला रविराज हे सगळं पाहत असतात आणि त्याच वेळेला प्रिया तन्वी नाही तर असं म्हणत मधुभाऊ सायली, सायली असं म्हणायला लागतात. आता इकडे रविराज म्हणायला लागतात, प्रिया तन्वी नाही, मग तन्वी कोण आहे आणि सायलीचे आई वडील कोण आहेत? रविराजांना या 2 गोष्टींचा काहीच अंदाज लागत नाही की नक्की काय चाललंय ते. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज विचार करायला लागतात आणि ते त्या गोष्टींचा अर्थ लावतात. मधुभाऊ, तुम्ही कशावरून म्हणताय प्रिया तन्वी नाही आणि हे सत्य सांगायला तुम्ही मला इथे बोलवलं होतं? मला तर असं वाटलं की तुम्ही सायलीच्या आई वडिलांचं काहीतरी सत्य सांगणार आहात. मधुभाऊ बोलू शकत नसतात, पण त्यांना रविराजांना अनेक गोष्टींचा उलगडा करायचा असतो. पण रविराजांच्या पर्यंत त्या गोष्टी पोहोचत नसतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये अर्जुनने ऑलरेडी टाकलेलं असतं की मधुभाऊंना सायलीच्या आई वडिलांचं सत्य सांगायचं आहे आणि त्यामुळे ते त्या दृष्टीने मधुभाऊंकडे पाहत असतात. पण ते काय बोलतायत आणि ते सांगतायत या गोष्टीचा सायलीच्या आई वडिलांशी काय संबंध आहे, हे रविराजांना जरा कळणं कठीण जातं. कारण मुळातच ते विचार करत असतात की सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजेल तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरवणारं सत्य त्यांच्या समोर आलेलं असतं, ते म्हणजे प्रिया तन्वी नाही. यावरती मधुभाऊंना ते सांगतात, मधुभाऊ, ही गोष्ट कशी शक्य आहे? मला नाही वाटत की ही गोष्ट शक्य आहे म्हणून. म्हणजे आम्ही सगळं केलेलं आहे, DNA टेस्ट केलेली आहे, त्याचबरोबर आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिची खूण बघितलेली आहे, तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण बघितले. मधुभाऊ हायपर व्हायला लागतात आणि मधुभाऊ पुन्हा लिहितात, खोटारडी, खोटारडी असं म्हणून त्याच्यावरती लिहितात. त्यावरती रविराज म्हणतात, मधुभाऊ, तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. कोणत्याही बाबतीत मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाहीये. तुम्हाला जे लिहायचं ते लिहा, असं म्हणत रविराजांनी मधुभाऊंना लिहिण्यासाठी सुरुवात करायला सांगितलेली असते. मधुभाऊंचा हात थरथरत असतो आणि त्याच सायली आणि इकडे आता प्रताप आणि आता कल्पना हे सगळेजण तिकडे येतात. मधुभाऊ काहीतरी लिहितायत ही गोष्ट समजलेली असते आणि ती गोष्ट समजल्यावरती सगळेजण तिकडे येतात. अर्जुन आता म्हणायला लागतो, सिनियर, लिहू दे मधुभाऊंना, लिहू दे. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज बाजूला थांबतात आणि तोपर्यंत डॉक्टर सांगायला लागतात की हे बघा, तुम्ही सगळे बाहेर व्हा, कारण ना पेशंट जरा जास्त हायपर होतोय. त्याला ना तुम्ही बाजूला व्हा. त्यांना जर काही लिहायचं असेल किंवा त्यांनी काही लिहिलं तर मी तुम्हाला तो पेपर आणून देईन, पण पण आत्ता तुम्ही इथून निघून जा, असं म्हणत मग मात्र डॉक्टर आता रविराजांना बाहेर काढतात आणि मधुभाऊंना काय लिहायचंय हे काही कळत नसतं. रविराज बाहेर येतात त्यावेळी इकडे तोपर्यंत अश्विन पण बाहेर आलेला असतो. रविराजांना मग आता अर्जुन म्हणतो, काय झालं, कशाबद्दल सांगत होते म्हणजे मधुभाऊ? यावरती आता सायली मात्र ICUच्या बाहेर उभीच असते. मधुभाऊ काय लिहितात हे पाहत असते. तोपर्यंत रविराज सांगायला लागतात, अरे काही नाही, म्हणजे त्यांनी तर मला म्हणजे तू तर म्हटला होतास की त्यांना सायलीच्या आई वडिलांचं सत्य सांगायचं आहे,
पण त्यांनी मला काहीतरी वेगळंच सत्य सांगितलं. तोपर्यंत तिकडे अश्विन पण आलेला असतो. आता अश्विनला डोक्यामध्ये असतं ते म्हणजे प्रियाला जेलमधून पॅरोलवरती बाहेर काढणं, मधुभाऊंचा आधार घेत आणि त्यानंतर तो तिकडे उभा असताना लगेचच आता इकडे रविराज सांगायला लागतात, "अरे मधुभाऊ काहीतरी वेगळंच बोलतायत." मधुभाऊ सांगतायत की प्रिया तन्वी नाही असं लिहिलंय त्यांनी. आता सगळ्यांना धक्का बसतो. काय बोलताय? यावरती कल्पना असं का लिहिलं असेल? म्हणजे आपल्याला तर वाटलं होतं की मधुभाऊ हे आता सायलीच्या आई-वडिलांचं सत्य सांगतील, तर मध्ये तन्वीचं काय आलं? म्हणजे या सगळ्याचं काही कनेक्शन आहे का? यावरती आता अर्जुन विचार करायला लागतो की नक्की काय कनेक्शन असू शकतं? रविराज म्हणतात, "मी डॉक्टरांना म्हटलं की त्यांना काही ट्रॉमामध्ये ते बोलतायत का? किंवा काहीतरी असंबद्ध बडबडतायत का?" तर डॉक्टर ते सुद्धा ऐकायला तयार नाहीयेत. रविराज म्हणतात, "आता काही कळत नाहीये जोपर्यंत ते तो कागद लिहून पूर्ण करत नाहीयेत. डॉक्टरांनी तो कागद एकदा का आपल्याकडे आणून दिला ना, की मगच आपल्याला खरं सत्य समजेल." सगळेजण त्या कागदाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि फायनली डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर आल्यावरती आता इकडे सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अर्जुनला तर आनंद होतो. सायलीच्या आई-वडिलांचं सत्य लिहिलंय का मधुभाऊंनी? असं म्हणत तो त्या कागदाची डेस्परेटली वाट पाहत असतो. कागद हातात आल्यावरती लगेचच आता त्यांच्या आनंदावरती विरजण पडतं. तन्वी म्हणजे प्रिया तन्वी नाही आणि खाली लिहिलेलं असतं सायली तन्वी. हे हे वाक्याचा अर्थ काही लागतच नसतो किंवा या वाक्याचा अर्थ काही लागण्यासारखाच नसतो. आत्तापर्यंत झालेला आनंद लगेचच एका क्षणात ओसंडतो. ज्यावेळेला डॉक्टर सांगतात ते पुन्हा कोमात गेलेत. आता मधुभाऊ हे 2-3 वेळा असं घडलेलं असतं की थोड्या वेळासाठी येतात बाहेर आणि काहीतरी सांगून परत कोमात जातात. आता मधुभाऊ पूर्णपणे कोमातून बाहेर कधी येणार? खरं सत्य कधी सांगणार? स्पष्टपणे सत्य सगळ्यांच्या समोर कसं येणार? हे मात्र येणाऱ्या भागातच कळेल.